महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध लातूर पोलिसांनी कारवाईचा धाका कायम ठेवला आहे। स्थानिक गुन्हे शाखेने वाढवणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत तब्बल 5,87,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे। या कारवाईत प्रतिबंधित गुटखा, तंबाखूसह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली बलेनो कारही पोलिसांनी ताब्यात घेतली। दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यांविरुद्ध कारवाईसाठी वाढवणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते। यावेळी हाळी ते शिरूर ताजबंद मार्गावरून बलेनो कारमधून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। माहितीची खातरजमा करून पोलिसांनी पंचांना सोबत घेत संबंधित मार्गावर सापळा रचला। काही वेळातच MH05DH5266 क्रमांकाची संशयित बलेनो कार पोलिसांना दिसली। पोलिसांनी कार थांबवून चालकाला ताब्यात घेतले। कारची झडती घेतली असता मागील सीटवर तसेच डिक्कीत पोत्यांमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये विमल पान मसाला आणि V1 सुगंधित तंबाखूच्या बॅगांचा समावेश असून त्याची किंमत 1,87,200 रुपये आहे। तसेच गुटख्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली अंदाजे 4 लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी बलेनो कार पोलिसांनी जप्त केली। त्यामुळे या कारवाईत एकूण 5,87,200 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला। या प्रकरणी मुबीन सिद्दीक सय्यद, वय 29 वर्षे, राहणार दर्गापूर, अहमदपूर, ता अहमदपूर, जी, लातूर यास ताब्यात घेण्यात आले आहे। त्याच्याविरुद्ध वाढवणा पोलीस ठाण्यात कलम 123, 274, 275, 223 BNS अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार साहेबराव हाके, अर्जुन राजपूत, मनोज खोसे, आनंद हल्लाळे आणि प्रवीण कोळसुरे यांच्या पथकाने केली। प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध लातूर पोलिसांची कारवाई आणखी तीव्र होणार असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे।